7 दिवसांची 7 प्रकारांची ही सॅलड्स आज आपण पाहूया। तर यात मी काही तुम्हाला इन्ग्रेडियंट्स सांगणार नाही किंवा मी माहितीसुद्धा तुम्हाला टाईप करून देणार नाही। तुम्हाला जर इन्ग्रेडियंट्स हवे असतील किंवा माहिती हवी असेल सगळी ही कसं करायचं डिटेलमध्ये तुम्हाला जर हे व्हिडिओ हवे असतील तर मी या सगळ्या व्हिडिओच्या लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे। तुम्ही तिथे जाऊन हे व्हिडिओ डिटेलमध्ये पाहू शकता आणि इन्ग्रेडियंट्ससुद्धा पाहून घेऊ शकता। हॅलो एव्हरीवन, यम्मी रेसिपीज चॅनलमध्ये मी आशा आपणा सर्वांचं खूप 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 मनापासून स्वागत करत आहे। तर मी तुम्हाला हे व्हिडिओ ऑलरेडी दिलेले आहेत, पण कोणाला जर सगळे व्हिडिओ एकत्र बघायचे असतील तर तुम्ही हा माझा व्हिडिओ पाहू शकता। तर पहिली रेसिपी आहे हे ब्रोकोलीचं सॅलड। त्यासाठी मी एक ब्रोकोली घेतले, ती ब्रोकोली मी कापून आता मी वाफवून घेत आहे। त्यात मी अगदी थोडेसे मटार घातलेले आहेत, अगदी 2 ते 3 टेबलस्पून। त्यात थोडंसं मीठ घालून मी हे उकळून घेतलेले आहेत। आता मी हे थंड पाण्यातून काढून घेतलेले आहेत आणि हे निथळून ठेवत आहे। निथळल्यानंतर मी एका प्लेटवर ते घेतलेले आहे। त्यानंतर मी काकडी कापून घेतलेली आहे, थोडीशी कोबी कापलेली आहे आणि अगदी थोडंसं मी कॅप्सिकम म्हणजे आपली शिमला मिरची असते ती कापून घेतलेली आहे आणि मी नारळाची ग्रीन चटणी बनवून मी त्यात मिक्स करून घेतलेली आहे। हे आपलं सॅलड पहिल्या दिवशीचं तयार आहे। आता दुसऱ्या दिवशीचं सॅलड मी अंडी आणि भाज्या मिक्स करून हे मी सॅलड बनवून घेणार आहे। त्यासाठी मी 3 अंडी घेतलेली आहेत, ती अंडी मी वाफवण्यासाठी ठेवलेली आहेत। अंडी वाफवून होतात तोपर्यंत ह्या ज्या भाज्या आहेत त्या सगळ्या मी एकदम बारीक बारीक अशा चिरून घेत आहे। सर्वप्रथम मी काकडी चिरून घेतलेली आहे, त्यानंतर मी हा गाजरसुद्धा साफ करून तोही त्याप्रमाणेच मी एकदम बारीक बारीक एकतर चिरून घ्यायचा किंवा असा किसून घ्यायचा। त्यानंतर मी ही कोबी आपण बटाटा साफ करतो त्याच्याने मी हे पील करून घेतलेलं आहे। आता एवढं भाज्या कापता कापता आपली अंडी तयार झालेली आहेत, मी साफ करून घेतलेली आहेत। आता आतला जो पिवळा बलक आहे तो काढून घ्यायचा आहे आणि बाहेरचा जो सफेद बलक आहे तो मी बारीक बारीक चिरून घेतलेला आहे। त्यानंतर मी थोडीशी कोथिंबीरसुद्धा चिरून घेतलेली आहे आणि हे सगळ्या गोष्टी मी एका प्लेटवर काढून घेतलेल्या आहेत। आता हा जो मधला बलक जो आहे तो मी स्मॅश करून घेतला आहे। त्यात मी 2 टेबलस्पून इतकी दही घालून घेत आहे, थोडंसं मीठ घालत आहे, हे थोडासा चाट मसाला घालून घेतलेला आहे। तुम्हाला जर ब्लॅक पेपर पावडर म्हणजे काळमिर पूड घालायची असेल तर तीसुद्धा तुम्ही घालून घेऊ शकता। तर हे जे मिश्रण आहे किंवा ही जी पेस्ट आहे ती पेस्ट मी या भाज्यांमध्ये घालून ती एकजीव करून घेत आहे आणि आपलं अंड्यांचं सॅलड तयार आहे। तिसऱ्या दिवशीचं सॅलड मिक्स फ्रूट सॅलड। त्यासाठी मी सर्वप्रथम कलिंगड कापून घेत आहे, कलिंगडाच्यासुद्धा मी बारीक बारीक फोडी कापून घेत आहे। आता तुम्हाला जेवढं हवं किंवा जितक्या माणसांसाठी हवं तितकं तुम्ही काढून घेऊ शकता। कलिंगड कापून झालेलं आहे। नंतर मी संत्र घेऊन तेही साफ करून त्याच्या फोडी कापून किंवा फोडी काढून ठेवलेल्या आहेत। त्यानंतर मी चिकू साफ करून चिकूच्याही बारीक बारीक फोडी चिरून घेतलेल्या आहेत। मग मी डाळिंब घेऊन डाळिंबाचे दाणे काढून घेते आहे। डाळिंबाचे दाणे काढून झाले की एक केळं घेऊन केळं साफ करून ते केळंसुद्धा मी अशा पद्धतीने बारीक चिरून घेतलेलं आहे। त्यानंतर सफरचंद साफ करून मी ते सफरचंदसुद्धा अशा त्याच्या फोडी करून घेत आहे। आता आपल्याला हे थोडंसं डेकोरेटसुद्धा करायचं आहे, तसंच ठेवलं तर ते दिसायलासुद्धा चांगलं दिसत नाही। समजा आपल्याला प्रोग्रामसाठी करायचं असेल हे सॅलड तर अशा पद्धतीने आपण डेकोरेट करू शकतो। त्याच्यावर मी थोडंसं मीठ आणि थोडासा चाट मसाला घातलेला आहे, हे तयार आहे। नेक्स्ट चौथ्या दिवशीचं सॅलड मूग आणि भाज्यांचं सॅलड। त्यासाठी मी 2 टेबलस्पून मूग भिजवून ते धुवून अगदी रात्रभर मी भिजवून घेतलेले आहेत। त्यानंतर मी एका भांड्यात थोडंसं तेल घेऊन त्यात पाव चमचा जिरं आणि पाव चमचा तीळ घालून मी ह्या भाज्या घेतलेल्या आहेत। मोड आलेली हे मोड मी येऊ दिलेत त्याला। त्यानंतर त्यात मी फ्रेंच बीन्स घातलेले आहेत अर्धा कप,
अर्धा कप मी गाजर घातलेले आहेत, अर्धा कप मी कापलेला कांदा घातलेला आहे आणि थोडी शिमला मिरची टाकून मी व्यवस्थित ते शिजवून घेतलेलं आहे. त्यानंतर ही कैरीची चटणी घालून हे छान असं सर्व करून घेतलेलं आहे. आता 5व्या दिवशीचं सॅलेड हे मोड आलेल्या कडधान्याचं सॅलेड. त्यासाठी मी हे निरनिराळ्या प्रकारचे कडधान्य घेतलेले आहे. तुम्हाला हवे ते तुम्ही घेऊ शकता. मी ते 2-3 पाण्यातून धुवून नंतर मी हे पूर्ण रात्रभर भिजत ठेवून सकाळी मी हे ओल्या फडक्यात बांधून घेत आहे. 1 दिवस आणि 1 रात्र मी असेच हे बांधून ठेवले होते. त्यानंतर मी उघडून पाहत आहे, इथे छान मोड आलेले आहेत. ते मी मस्त शिजवून घेत आहे कुकरमध्ये. थोडासा पाणी घालून मी कुकरमध्ये 3 ते 4 शिट्ट्या मी शिजवून घेतलेले आहेत. आता शिजत आहेत तोपर्यंत भाज्या कापूया. कांदा कापलेला आहे मी, मग टोमॅटो एकदम बारीक बारीक कापायचा आहे, गाजर कापायचं आहे, गाजर ऑप्शनल आहे. मग मी कोथिंबीर कापून घेतलेली आहे. तोपर्यंत आपले कडधान्य शिजलेले आहेत. एका प्लेटमध्ये मी काढून घेतलेले आहेत. सगळ्या भाज्या मिक्स केलेल्या आहेत. थोडंसं मीठ घातलेलं आहे, लिंबाचा रस घातलेला आहे, थोडीशी कोथिंबीर टाकून हे रेडी केलेलं आहे. आता 6व्या दिवसाचं सॅलेड आहे अंड्यांचं सॅलेड. मी अंडी वाफवत ठेवत आहे. अंडी वाफवत होतात तोपर्यंत आपण भाजी कापून घेऊया. सगळ्या प्रकारचे मी ह्या मिरच्या म्हणजे पिवळी, लाल, हिरवी सगळ्या प्रकारच्या मिरच्या आणि ही कोबी आहे, पर्पल कलरची कोबी आणि मी एक बीटरूट घेतलेला आहे. ते सगळं मी बारीक बारीक चिरून घेत आहे. चिरून होत आहेत तोपर्यंत आपली अंडीसुद्धा शिजून झालेली आहेत. ती मी साफ करून घेते आहे आणि एक एक असं मधून चिरून आता हा जो पिवळा बलक आहे त्यात प्रत्येक अंड्याच्या पिवळ्या बलकात आपण वेगवेगळ्या प्रकारचे ते कलरचे आपण कॅप्सिकम आणि ते कोबी वगैरे मिक्स करून त्यात मीठ आणि थोडंसं काळमिर पूड घालून मिक्स करून ते आपण अंड्यामध्ये असं भरून घेणार आहोत. आता प्रत्येक भाजीचं आपण याच पद्धतीने करून घेणार आहोत. तुम्हाला हवं तर तुम्ही चाट मसाला घालून घेऊ शकता आणि तुम्हाला स्किप करायचं असेल चाट मसाला किंवा काळमिर पूड घालाच, कारण अंडी आहेत ना. तर अंड्याचं जेव्हा असतं तेव्हा कंपल्सरी आपण काळमिर पूड घालत असतो, कारण ते पचायला चांगलं असतं. तर आता ही तयार आहेत. आता आपण डेकोरेट करून घेऊया. हे झालं 6व्या दिवसाचं सॅलेड. आता शेवटच्या दिवसाचं सॅलेड आहे कच्च्या पपई आणि ॲपल आणि गाजर ह्याचं सॅलड. तर आता कच्ची पपई मी साफ करून घेतलेली आहे. त्यावर असे सुरीने फटके मारून ते असं पिलरच्या साहाय्याने पील करून घेतलेलं आहे. तशाच पद्धतीने आपल्याला गाजरही करायचं आहे आणि ॲपलसुद्धा असंच फटके मारून साफ करून आणि पील करून घ्यायचं आहे, म्हणजे जेणेकरून हे बारीक बारीक चिरलं जातं. आता सगळं हे कापून झालेलं आहे. तर तोपर्यंत हे बाजूला ठेवूया आणि त्यासाठी लागणारी चटणी आहे ती बनवून घेऊया. ती चटणी आपण कुठूनच घ्यायची आहे. त्यासाठी मी एक छोटासा कांदा घेतलेला आहे, 4 ते 5 लसणाच्या पाकळ्या, थोडंसं मी आलं घेतलेलं आहे, अगदी थोडीशी कोथिंबीर आणि आपलं पुदिन्याची पानं आणि मीठ आणि लिंब घालून मी आता हे छान असं बारीक कुटून घेत आहे. तर तो कुटलेलं आहे आपलं सगळ्या वस्तू. आता त्यानंतर मी हे टोमॅटोसुद्धा तशाच पद्धतीने बारीक बारीक चिरून घेतलेला आहे. कुटलेला हा जो मसाला आहे तो आपण घालून घ्यायचा आहे आणि तो सगळा मिक्स करून घ्यायचा आहे. त्यानंतर मी हे डाळिंबाचे दाणे टाकून घेत आहे. आपलं हे 7व्या दिवशीचं ही सॅलड तयार आहे. तुम्हाला नेमकं कोणतं सॅलड आवडलं ते मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून लिहा. माझ्या या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि मग आपण भेटूया अशाच एका छान व्हिडिओत. तोपर्यंत बाय बाय.